ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर आणि लातूरमधल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर सर्व पालकमंत्र्यांनाही नुकसानीची पाहणी करण्याचे फडणवीसांचे आदेश। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत मंजूर। राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना दिलासा, पैसे 8-10 दिवसांमध्ये बँक खात्यामध्ये जमा होणार। दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा पुरामध्ये बुडाला, घरामध्ये चिखल, अनेकांचे संसार उघड्यावर। मायमाऊलींनी हंबरडा फोडला, पिकं जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल। दिवाळी आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा। राज्यामध्ये 70 लाख एकरवर नुकसान, पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू, भरणेंची माहिती। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती, करमाळा आणि म्हाडा तालुक्यात नद्यांना पूर, बोट आणि हेलिकॉप्टरच्या साह्याने नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन। धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, तांदूळवाडीमधील खैरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, पुरानं घरातील साहित्य आणि शेती पिकं उद्ध्वस्त, शहरासह अनेक गावांचा संपर्क तुटला। बीड जिल्ह्यामध्ये अनेक गावांना पुराचा वेढा, गेवराई तालुक्यामधल्या पिंपळगाव कानडा गावात लष्कराच्या टीमकडून पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू, NDRFची एक तुकडीही दाखल होणार। नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढली, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, गोदावरी नदी पात्रामध्ये अडकलेल्या 4 जणांचा रेस्क्यू, परिसरातील रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा। केंद्र सरकारनं तातडीनं 10,000 कोटींची मदत द्यावी, पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका, आधी शेतकऱ्यांची भरपाई बँकेमध्ये जमा करा, मग शहानिशा करा, उद्धव ठाकरेंची मागणी। काहींना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याची सवय, मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर। अतिवृष्टीमुळे बळीराजा चहूबाजूनं उद्ध्वस्त झालाय, देवाभाऊ आता वाट कसली बघताय, महाराष्ट्रामध्ये तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करा, खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूर, धाराशिव, बीडमधल्या पूरस्थितीचा आढावा घेणार, पूरग्रस्तांना कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही, मदतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार बनून या, अजितदादांचं कार्यकर्त्यांना आवाहन। परळी पवनेर गावाला पाण्याचा वेढा, माजी मंत्री धनंजय मुंडेंकडून बोटीतून पाहणी, सरकार तुमच्या पाठीशी, काळजी करू नका, मुंडेंनी शेतकऱ्यांना धीर दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर, नुकसानग्रस्त जिल्ह्यामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्यात, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, लवकरात लवकर पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही। राज्यातील 32 जिल्हा परिषद, 336 पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, मतदार यादींवरील हरकतींसाठी 8 ते 14 ऑक्टोबरपर्यंत मुदत। निधी मिळत नसल्यानं DPDCच्या बैठकीमध्ये ठाकरेंचे आमदार महेश सावंतांची नाराजी, माजी आमदारांना 20 कोटींचा निधी मिळतोय, सावंतांकडून सदा सरवणकरांच्या वक्तव्याचा उल्लेख, उपमुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार। आगामी दसरा मेळाव्याच्या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेकडून आढावा, दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये बैठक सुरू। राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या साईबाबा संस्थांच्या समितीला स्थगिती, अनेक वर्षांपासून संस्थांचा कारभार त्रिसदस्यीय समितीकडे, 6 सदस्यीय समिती नेमणुकीसाठी सरकारनं उच्च न्यायालयामध्ये केली होती शिफारस। वेळ आली तर नेपाळसारखे घरामध्ये घुसू, आम्हाला पेटवणं जमणार नाही, पण घरामध्ये बांधून ठेवू, शेतमालाच्या भावावरून बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलकातामध्ये पूर, 7 जणांचा मृत्यू, रस्ते 3 फूट पाण्याखाली बुडाले, विमान आणि मेट्रो सेवांवर परिणाम, हावडामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली। अभिनेता शाहरुख खानला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, जवान चित्रपटासाठी शाहरुखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।